प्रियबंधूंनो, आपण उपवास काळात आहोत आणि उपवास काळामध्ये प्रार्थना, दयाकृत्ये, उपवास याच्यावरती आपण भर देत असतो. प्रार्थनेमुळे काय साध्य होतं याच्याविषयी आपण ऐकत आलेलो आहोत. आपले मुस्लिम बांधव एकमेकांना विश करताना सलाम वालेकुम किंवा वालेकुम सलाम असं म्हणत असतात. सलाम म्हणजे काय तर शांती. सलाम हा शब्द शालोम या शब्दापासून येतो. शालोम म्हणजे पीस, शांती. प्रभू ख्रिस्ताने जेव्हा पुनरुत्थानाच्या दिवशी आपल्या शिष्यांना वरच्या माडीवरच्या खोलीमध्ये दर्शन दिलं, तेव्हा त्याने प्रवेश करता क्षणीच काय म्हटलं? तुम्हास शांती असो. जेव्हा जेव्हा त्याने दर्शन दिली शिष्यांना, तेव्हा तेव्हा त्याने त्यांना ग्रीटिंग केलं, तुम्हास शांती असो. शांतीचा अनुभव तुम्हाला येवो. प्रियबंधूंनो, ह्याचाच काय अर्थ आहे की आपण एकमेकांना जेव्हा भेटतो तेव्हा एकमेकांना आपण शांती असो असं म्हणणं आवश्यक आहे. आपल्या सगळ्यांना शांती हवी असते. जग शांतीसाठी जवळजवळ आक्रोश करत आहे की शांती मिळेल का हो बाजारी, शांती मिळेल का हो शेजारी. सगळीकडे युद्ध, सगळीकडे संघर्ष, सगळीकडे रक्तपात, मारामाऱ्या, आणि म्हणून माणूस आक्रोश करतो, शांती मिळेल का हो बाजारी. आणि ईश्वर सांगतो, शांती शेजारात नाही, शांती बाजारात नाही, शांती फक्त मीच देणार. अहो कष्टाने भाराकांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला शांती देईन. प्रभू ख्रिस्ताने स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. जग देते तशी नाही, मी जी शांती देईन ती शांती जग देऊ शकणार नाही. प्रियबंधूंनो, प्रभू ख्रिस्ताचं वचन आहे की तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावं देईन. विसाव म्हणजे निर्भेळ आनंद आणि आंतरिक शांती. प्रियबंधूंनो, निर्भेळ आनंद आणि आंतरिक शांतीचा अनुभव फक्त ईश्वरच देऊ शकतो. ईश्वराचा सहवासच देऊ शकतो. ईश्वर कधी आपल्यावरती शांतीचा वर्षाव करतो? जेव्हा आपण त्याच्या सहवासामध्ये असतो, निरंतर प्रार्थना करतो, सतत त्याच्या सहवासामध्ये असतो, तेव्हा ईश्वर आपल्याशी हितगुज करतो. ईश्वर आपल्याशी संवाद साधतो. ईश्वर आपल्याशी बोलतो. ईश्वर त्याची योजना आपल्याला सांगतो आणि ईश्वर आपल्यावरती आपल्या शांतीचा वर्षाव पवित्र आत्म्याच्या रूपाने करतो. कारण त्याने म्हटलेलं आहे की मी तुम्हावरती शुद्ध पाणी शिंपडीन आणि तुम्हाला माझा आत्मा देईन. मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडीन आणि तुम्हाला नवा आत्मा देईन, असं प्रभूने म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपण प्रार्थनेच्या वातावरणामध्ये असतो, त्याच्या सहवासामध्ये असतो, तेव्हा तो आपल्यावरती पवित्र आत्म्याचा वर्षाव करतो. आणि पवित्र आत्मा हे शांतीचं उगमस्थान आहे. आणि म्हणूनच ज्याला पवित्र आत्म्याचा अनुभव येतो त्यालाच शांतीचा अनुभव येतो. आणि पवित्र आत्म्याचा अनुभव येण्यासाठी सतत ईश्वराच्या सहवासामध्ये आपण असलं पाहिजे. आपण असलं आहे की प्रभू ख्रिस्त ऐकलं आहे की प्रभू ख्रिस्त पहाटे उठून डोंगरावर जाऊन प्रार्थना करत असे, रात्री जाऊन रात्रभर प्रार्थना करत असे. तो आपल्या स्वर्गीय पित्याच्या सहवासामध्ये जात असे, त्याच्या योजना जाणून घेण्यासाठी. प्रिय बंधूंनो, शांतीचा अनुभव यावा म्हणून जग धडपडत आहे, तळमळत आहे. आणि आध्यात्मिकरित्या व्यक्ती ह्या शांतीच्या अनुभवासाठी कुठे गेलेले आहेत? डोंगरावर गेलेले आहेत, वाळवंटात गेलेले आहेत, निसर्गाच्या सहवासात गेलेले आहेत, जंगलात गेलेले आहेत. महिनोनी महिने, आठवड्याने आठवडे, वर्षानुवर्ष मठवाशांनी मठ बांधले. कुठे? डोंगरावरती, उंच डोंगरावरती मठ बांधले, वाळवंटात मठ बांधले, जंगलात मठ बांधले की शांतीचा अनुभव यावा म्हणून. संत जेरोम गुहेमध्ये आयुष्यभर जवळ 30 वर्ष त्यांनी गुहेमध्ये घालवली. सेंट फ्रान्सिस असिसी वर्षभर जाऊन ते वाळवंटामध्ये राहिले. संत पॉल 3 वर्ष अरेबियन वाळवंटामध्ये राहिले. संत फ्रान्सिस असिसी 40 दिवस आणि 40 रात्र एका बेटावर जाऊन राहिले. हे सगळं कशासाठी? शांतीचा अनुभव यावा म्हणून. ईश्वर कुठे भेटतो? तर शांतीमध्ये भेटत असतो. मदर थेरेसा सांगतात की प्रार्थनेमुळे आपल्याला शांती प्राप्त होते आणि शांती म्हणजेच ईश्वर. ईश्वर आपल्याला प्रार्थनेमध्ये भेटत असतो, म्हणून निरंतर प्रार्थना करायची असते. प्रिय बंधूंनो, प्रार्थनेमुळे शांतीचा किंवा शांतीचा
निर्भळ आनंदाचा अनुभव येतो. याचे कितीतरी साक्षी लोक येऊन देतात, कितीतरी लोक येऊन सांगतात त्यांना कसा शांतीचा अनुभव आला. तो 2 तरुण माझ्याकडे आले. त्याच्यातील एक तरुण दुसऱ्या तरुणाला घेऊन आला. तो घेऊन आला आणि मला सांगतो, फादर हा माझा मित्र, पण सकाळपासून डिस्टर्ब्ड आहे आणि तो किंचाळतो, ओरडतो, रडतो आणि सांगतो मला मरायचं आहे, मला मरायचं आहे, मला जगायचं नाही, आय वॉन्ट टू डाय, म्हणजे जिना नाही आहे. आणि तो रेल्वे रुळावरती जीव देण्यासाठी जात होता. मी त्याला सांगितलं फक्त माझ्या फादरांकडे ये आणि तू बघ, फक्त 1 मिनिटभर तू ये. आणि मी त्याला घेऊन आलेलो आहे. फादर त्याच्यासाठी प्रार्थना कर. मी त्या तरुणावरती प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर तो शांत झाला. आणि तो मला सांगतो, फादर संध्याकाळी मी आणि माझे मित्र आम्ही दोघंही येतो, तुमच्यासाठी आम्ही बिर्याणी घेऊन येतो. मी त्याला सांगितलं अजिबात बिर्याणी वगैरे काहीच आणायचं नाही, तुम्ही या, माझ्याकडे जेवण आहे, भरपूर जेवण आहे, आज आमचा सण आहे, तुम्ही या जेवायला, तुम्ही या, जेवायचं मनसोक्त आनंद तुम्ही लुटा. हे दोघंही संध्याकाळ रात्री आले बिर्याणी घेऊन आले. आणि मी रागावणार एवढा तो त्रस्त मुलगा जो होता तो मला सांगतो, फादर जी गुस्सा मत करो, मेरा सुनो, आज मेरा आखिरी दिन था, मेरे डैडी ने मुझे घर से बाहर निकला, इतना पीटा, बोला जाओ मरो. फादर मैं जा रहा था मरने के लिए, मैं जा रहा था रेलवे स्टेशन पे, इसके लिए जान देने के लिए. ये मित्र मुझे मिला, वो बोला फादर के पास आओ, इसलिए मैं आया. फादर जब आपने आपका हाथ मेरे सर पर रखा ना, मुझे बहुत शांत लगा. मुझे ऐसा लगा कि कोई करंट उधर से अंदर से जा रहा है. और फादर मैं शांत हो गया. फादर मुझे जीना है, फादर मुझे जान देना नहीं है. आणि इसीलिए ये सेलिब्रेट करने के लिए मैंने बिर्याणी लाई आहे. प्रेम, किती सुंदर गोष्ट आहे की ईश्वराच्या प्रार्थनेमुळंच ह्या तरुणाला शांतीचा अनुभव येतो. नाहीतर तो प्रार्थना केली नसती तर त्या अशांतीनं, वैफल्यग्रस्तीनं तो आज जगामध्ये नसता. आणखी एक विद्यार्थी येतो. मी कॉलेजातून आलो होतो, जेवण घेतो आणि जेवण घेत असताना एकदम माझा फोन खणखणला. जेवणाच्या वेळेला मी फोन घेत नाही, पण त्यावेळेला म्हटलं बघूया कोणाचं काय अर्जंट काम असेल प्रार्थनेचं वगैरे. आणि मी फोन घेतला, पलीकडून आवाज आला, फादर माझ्यासाठी प्रार्थना करा, फादर माझ्यासाठी प्रार्थना करा, फादर प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करा. मला वाटलं काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी त्याला विचारलं, काय रे बाळा, काय झालं आहे? फादर मी स्टेशनवर आलेलो आहे. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे? फादर मी गाडीची वाट बघतो. अरे प्रॉब्लेम काय? फादर मला गाडीसमोर जीव द्यायचा आहे, माझं शरीर तुटलं, माझी प्रेस सांगते जा आणि जीव दे. मी थोडासा घाबरलो. मी त्याला विचारलं तू कुठचा बाळा? त्याने सांगितलं मी अमुक अमुक गावातला, अमुक अमुक घरातला मी आहे, इथं मला घरी परत जायचं नाही. मी त्यांना सांगितलं मी घरी परत येणार नाही. मी त्याला सांगितलं पोरा 5 मिनटं थांब, मी जेवतो, मी हात धुतो. त्या 5 मिनटामध्ये मी त्याच्या घरी फोन लावला आणि त्यानं सांगितलं की स्टेशनवर जा, अमुक अमुक प्लॅटफॉर्मवरती तो आहे आणि त्याला घेऊन माझ्याकडे या. ते स्टेशनवर गेले. त्याला पुन्हा सांगितलं तू कुठं आहेस? अमुक प्लॅटफॉर्मवरती आहे. आणि मी त्याला प्रार्थनेमध्ये गुंतवून ठेवलं. त्याच्या घरातली माणसं गेली, त्याला घेऊन आले, माझ्याकडे घेऊन आले. मला फादर मला मरायचं आहे, फादर मला मरायचं आहे, फादर मला शांती नाही, फादर मला मरायचं आहे, मला जगायचंच नाही. मी त्याला जेवण दिलं. मी त्याला त्याच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली. देवळामध्ये नेलं आणि देवळावरती तासभर त्याच्यासाठी पवित्र आत्म्याची प्रार्थना केली आणि त्याच्यानंतर शांत झालं. फादर मला बरं वाटतं. फादर मी नाही आत्महत्या करणार. फादर तुमच्याकडे आलो म्हणून बरं झालं, थँक्यू फादर. 1 महिन्यानंतर हा मुलगा परत आला. म्हटलं काय रे बाबा आता कुठे चालला? नाही फादर कुठे नाही, माझं लग्न आलं. प्रिय ईश्वराच्या सहवासात गेल्यानं, प्रार्थनेमुळं कशा प्रकारचं शांती ईश्वर आपल्याला देतो ह्याची ज्वलंत उदाहरणं, हजारो उदाहरणं आहेत प्रिय की जिथं माणसं शांती हरवून गेलेली आहेत
आणि फक्त प्रार्थनेमुळंच त्यांना शांतीचा अनुभव आलेला आहे. उपवास काळ आपल्याला दिलेला आहे. प्रभूने म्हटलेलं आहे की कष्टी आणि भाराक्रांतीजनो ते विसारू माझ्याकडे या, मी तुम्हाला विसाव देईन. प्रभू ख्रिस्ताने स्वतः तो संकटात होता. गेत्सेमनी बागेत जेव्हा त्यांनी प्रार्थना केली तेव्हा तो इतका चिंताक्रांत होता, तो किंचाळला, तो ओरडला. त्याने सांगितलं, बापा शक्य असेल तर हा प्याला दूर कर. पण बापाने तो प्याला दूर केला नाही आणि मग तो शांत झाला. मग त्याने काय प्रार्थना केली शांतपणे, बाबा माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आणि मग त्याला निर्भय आनंदाचा आंतरिक शांतीचा अनुभव आला आणि मग तो उभा राहिला. त्याच्यासमोर त्याचे मारेकरी होते, हातामध्ये तलवारी घेऊन ते त्याच्यासमोर उभे होते. हा त्यांना निर्भयपणे विचारतो, कोण हवं आहे तुम्हाला, तुम्ही कोणाला शोधता. ते सांगता येशूला. मग मी आहे ना इथे. आणि त्यानंतर तो शांत होतो आणि शांतपणे तो त्यानंतरच्या सगळ्या घटनांना तो सामोरे जातो. प्रेमनवीनो, उपवास काळ आपल्याला दिलेला आहे प्रार्थनेसाठी, दररोज ईश्वराच्या सहवासात जाण्यासाठी आणि त्याद्वारे आपल्या सगळ्यांना जी हवी आहे ती शांती, आंतरिक शांती आपल्या सगळ्यांना लाभावी म्हणून मनापासून सदिच्छा. गॉड ब्लेस यू वन अँड ऑल.